नमस्कार मित्रांनो, मी कृष्णा परब पुन्हा एकदा तुमचा माझ्या कृषी चॅनलमध्ये स्वागत करतो आहे. मित्रांनो, मी इले आता डायरेक्ट कुडावरून मालवणमध्ये इकडे एक सोफा सेटची ऑर्डर होती. एक कस्टमर इलेले माझ्या शोरूममध्ये आंबेडकर म्हणून. तर एक रेडीमेड सोफो घेऊच्यासाठी ते इलेले, पण मी त्यांना सजेस्ट केलं की शक्यतो रेडीमेड सोफो घेऊ नको. कशा तर आपण मेजरमेंटप्रमाणे बनवूया. तुमचं म्हटलं एवढं मोठं बंगलो आहात तर बघूया काय होता, मेजरमेंट काय होता ते बघून आपण चांगलं लुक देऊया. जास्तीत जास्त चांगलं लुक देऊचा प्रयत्न करूया. साहेबांना आता पटलं आणि साहेबांनी मग आज बोलवलं नाही, तर मी आज इलो तिकडे. ते तुमका दाखवतो आहे सोफ्याचे मेजरमेंट वगैरे आणि कशा सोफो रेडीमेड घेऊच्यापेक्षा बनवून घेतलेलो सोफो याच्यात काय फरक असता आणि काय बदल असता ते तुमका दाखवतो. मी रेडीमेड सोफ्याची काय अवस्था झाली ती. साहेबांनी घेतलेलं रेडीमेड सोफो बघू शकता तुम्ही काय त्याची अवस्था झाली. फक्त 3 वर्षातलं सोफो असं जवळजवळ 35-40 हजारच्या रेंजला सोफो घेतलेलो होतो. सोफो पूर्ण डॅमेज आहे, पूर्ण बॅक वगैरे पूर्ण बघू शकता पूर्ण डॅमेज आहे. पूर्ण स्पंज वगैरे सगळा डुप्लिकेट यूज केलेला असता. त्यासाठी तुमका मी सजेस्ट करते कधी पण रेडीमेड सोफो घेण्याऐवजी बनवून घेतलेलं सोफो चांगलं. मेजरमेंटबद्दल मी तुमका सांगानच. मालवणचा काम झाला माझा. मालवणचा काम घेतले आटपून निघाला तो डायरेक्ट गेले शोरूममध्ये. कारण आंबेडकर सरांका किचन ट्रॉलीचा एक एस्टिमेट देऊचा होता. त्यासाठी म्हटलं शोरूममध्ये जाऊया आणि त्यांना एस्टिमेट देऊया. दुसरी गोष्ट मगाशी मी बोलता बोललेलं आहे की तुमका एक रेडीमेड सोफा सेट आणि बनवून घेतलेले सोफा सेट याच्यामध्ये काय फरक येतात, क्वालिटीमध्ये कसं फरक असता तो तुमका मी 2 मिनटात जरा सांगतो. हे जे सोफा सेट असत 3 सीटर आणि 2 सीटर हे माझ्या शोरूममधचे सोफा सेट असत. हे बघितल्यावर तुमच्या लक्षात येत की हे दिसाक एकदम चांगले दिसतात. फिनिशिंग पण चांगला दिसता कारण हे का वापरलेला मटेरियल जरा चांगला यूज केलेला असं. याच्यामध्ये साधारण 600 रुपये मीटरपर्यंत कपडा यूज केलेलो हा. दुसरी गोष्ट म्हणजे फोम असा तो पूर्ण 40 डेन्सिटी फोम हा. फोम म्हणजे काय असता हे मी तुमका सांगेनच. आणि तो सोफा बघितला तुम्ही तर एका साधारण 5 वर्ष वॉरंटी दिलेली आहे. कारण क्लॉथ हा तो खूप चांगला हा आणि त्याच्यामुळे फिनिशिंग पण चांगला. क्लॉथचा विषय सोफा सेट हो पूर्ण क्लॉथवर डिपेंड हा. तुम्ही कुठलो कपडे वापरतालात, कलर नाही. कलर तुमका साधारण आता हेच उदाहरण घेतलो आपण, हे कलर दिसाक चांगले दिसतं पण तसा नसता. ही क्वालिटी जी असता ही पूर्ण साधारण जी 1 वर्ष वॉरंटी साधारण त्या सोफ्यांका आम्ही हे कपडे यूज करतो. बघू शकता तुम्ही दिसा एकदम चांगले दिसतले पण तेवढा फिनिशिंग नाही भेटत. दुसरी गोष्ट या कपड्याचा विचार केला तर साधारण 3 वर्ष वॉरंटीमध्ये आम्ही हे कपडे देतो. मग याच्यामुळे काय होतं की सोफ्याचा लूक जो असता ह्या पूर्ण कपड्यावर डिपेंड असता. त्याच्यानंतर 5 वर्ष वॉरंटीमध्ये साधारण या प्रकारचा कपडा यूज होता. मग तो 5 वर्षानंतर तुम्ही जरी बघितला तरी तुमचं सोफा असा तसंच दिसतं. त्याचं कलर वगैरे काही चेंज होणार नाही. आणि याच्यामध्ये तुम्ही जर बघितला तर साधारण 1-2 वर्षानंतर आपलं सोफा एकदम मळखाऊ कसं दिसतं. त्यामुळे जुनं कसं आपणाक वाटायला लागतं. नंतर महत्त्वाची गोष्ट म्हणजे फोम. आपण म्हणतो की तुमच्या दुकानात सोफे महाग असतात आणि बाहेरच्या दुकानात कमी होत. मग असा कसा तिकडे 35,000चा सोफो तुमच्याकडे 50,000ला असा. तर कसं असता हे फोम एक प्रकार असता. हे त्याच्यामध्ये फोम वापरलं जातं. एका फोम म्हणतात फोम. मग याची डेन्सिटी असता. आता ह्याची डेन्सिटी किती आहे, 32 डेन्सिटी आहे. त्याला 5 वर्ष वॉरंटी दिलेली आहे. म्हणजे 5 वर्षात जर काय खड्डं पडलं तुमच्या सोफ्यात बसून तरी तुमका तो पूर्ण चेंज करून मिळतो किंवा तो एकदम रिपेअर करून मिळतो. त्याच्यानंतर अजून वरची क्वालिटी घेतला तर त्याला 7 वर्ष डेन्सिटी फोम असता. 7 वर्ष वॉरंटी असता. साधारण 40 डेन्सिटी फोम येतात. मग ह्याची पण क्वालिटी ही सोफ्याची क्वालिटी याच्यावर ठरतं. मग एका कमीत कमी 10 वर्ष काहीच होत नाही. एक 10 वर्ष जर आपण असंच वापरू शकतो बिनधास्तप्रमाणे. कारण लहान मुलं असली तर कसे उड्या वगैरे मारतात, असे काही प्रकार घडतात. त्यामुळे कसं आम्ही सजेस्ट करताना या प्रकारचा मटेरियल करतो. त्याच्यानंतर आपण म्हणतो की 15-20 हजारला पण सोफा मिळतात. 15-20 हजार सोफ्यांका जी फ्रेम येतात ही पूर्ण रिप मारलेले असतात किंवा प्लायवूडचे तुकडे मारलेले असतात. तर सेकंड क्वालिटीमध्ये जे सोफे येतात त्यांना पूर्ण पाईनवूड म्हणजे पाईन या पूर्ण ड्राय असतात. पाईनवूडचे फ्रेम मारले जातात. पाईनवूड आपणाक माहीत असतं एकदम हलक्या लाकूड असतं, आता पूर्ण ड्राय असतं. आणि जे 5 इयर्स वॉरंटीमध्ये जे आम्ही देतो 5 इयर्स वॉरंटीमध्ये ते पूर्ण
नाही ही झाली फोममध्ये माहिती. नंतर महत्त्वाचा पार्ट असता सोप्याचा तो म्हणजे फ्रेमवर पूर्ण अवलंबून हा की सोपं आपलं किती वर्ष टिकतो आणि कसा काय चालतं. विचार केला तर आपण 1 वर्ष वॉरंटीमध्ये वगैरे आपल्याकडे वॉरंटी मिळतच नाही सोप्यांका. मेन म्हणजे वॉरंटी विषय कोण सांगू बघत नाही, पण मी 5 वर्ष 7 वर्ष वॉरंटी देत आहे. ही जी फ्रेम असते ही 3 प्रकारची असता. याच्यामध्ये जर साध्यामध्ये जर सोपं घेतलं तर त्याका फ्रेम येतात पूर्ण जंगली लाकडाची. जंगली लाकूड म्हणा किंवा आपले प्लायवूड असतात त्याचे तुकडे, त्याच्यानंतर अजून काय रीप वगैरे असतात ते, म्हणजे असे वापरून ती फ्रेम बनवलेली असतात. मग त्याला कीड वाळवी वगैरे लागण्याचे हे चान्सेस असतात. सेकंड क्वालिटीमध्ये आता पाईनवूड म्हणजे चांगलं असतं, पण तो किलोवर येतं. पाईनवूडचे जे पीस असतात हे पूर्ण किलोवर दिले जातात. मग त्याला क्वालिटी नसता, काहीतरी तुकडं गेलेलं असता, म्हणजे ह्या लेवलचं काम होतं. आणि जर मी सजेस्ट करतो 5 वर्ष वॉरंटी 7 वर्ष वॉरंटी, त्याका हे पीस येतात पाईनवूडचे, म्हणजे पूर्ण फिनिशिंग केलेले पीस येतात आणि त्यांना एक वॉरंटी असतात. 15 वर्ष फ्रेमची वॉरंटी, डायरेक्ट 10 वर्ष गॅरंटी. म्हणजे त्याच्यामुळे ती चांगल्या क्वालिटी म्हणजे सोपे असतात चांगल्या क्वालिटीमध्ये, तर त्यांना ती पाईनवूडची फ्रेम वापरली जातात. ते का कीड वाळवी वगैरे काय लागत नाही, कारण ती पूर्ण ड्राय असतात. अशा प्रकारे सोप्याची क्वालिटी ठरली जातात. आपण म्हणतो की तिकडे सोपे स्वस्त असतात, दुसरीकडे महाग असतात, असं विषय नसतात. ह्या सगळ्या मटेरियलवर डिपेंड असतात. सोफा सेटचा अजून एक मोस्ट इम्पॉर्टंट पार्ट तो म्हणजे आता बेल्ट. 1 वर्ष वॉरंटी म्हणा किंवा 3 वर्ष वॉरंटी, ह्यांका काय केलं जातं, एक बेल्ट दिलं जातं आतमध्ये. फ्रेमला पूर्ण बेल्ट येतं. पण काय होतं की 3-4 वर्ष झाल्यानंतर तो स्पंज बसता. कशामुळे बसता तर तो बेल्ट तेवढं मजबूत नसतं, म्हणून काही जणांचे चांगल्या क्वालिटीचे सोफे पण बसतात. त्याच्यामुळे भरपूर लोकांना असे प्रॉब्लेम फेस करूचे लागतात. मग काय करतात, त्याच्यासाठी वेगळी स्प्रिंग येतात. मग जी आम्ही 5 वर्ष वॉरंटी म्हणा किंवा 7 वर्ष वॉरंटी म्हणा, याच्यामध्ये आम्ही ती स्प्रिंग पण देतो, जेणेकरून काय होतं बेल्टला तेवढं सपोर्ट मिळतं आणि फ्रेम पण तेवढी चांगली राहतं. मग असे काही इम्पॉर्टंट पार्ट असतात सोफ्यामध्ये. एक आपण बघितलो काय की कपड्याची क्वालिटी, त्याच्यानंतर आपण बघितलं फोम, त्याच्यानंतर बघितलं फ्रेम, आणि आता बेल्ट आणि स्प्रिंग. आणि अजून एक पार्ट म्हणजे सोफ्याचा लूक, तो पूर्ण ठरता लेगवर. शक्यतो आम्ही वुडन लेग वापरतो, मेटलमध्ये वगैरे किंवा फायबरमध्ये आता ही जुनी झाली, त्याच्यामुळे त्याच्यावर आम्ही जास्त हे करत नाही. देताना एकदम स्टेनलेस स्टीलचे लेग म्हणा किंवा वुडन लेग म्हणा, याचा वापर जास्त प्रमाणात करतो. तर सोफे जर बघूचे झाले तुम्ही नेटवर बघू शकतात, 50,000 15,000पासून तुमका 5 लाखापर्यंत सोफे असतात. मग अशी सोफ्यांची ती क्वालिटी ठरली जाते. चला तर मित्रांनो, आत्ताची लय घरी, आता वाजले 9. व्हिडिओचं एंड करतो आहे. उद्या भेटूया आपल्या नवीन ब्लॉगमध्ये. तुमका जर आजचा व्हिडिओ माझा आवडला असाल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.